हरदीप सिंग पुरी देशाचे पेट्रोलियम मंत्री। पुरी सध्या देशभरात चर्चेत आहेत ते एप्स्टीन फाईल्समुळे। जेफ्री एप्स्टीन हा अमेरिकेतला कुख्यात गुन्हेगार। पुरी यांचे एप्स्टीनशी संबंध होते, ते एप्स्टीनला अनेकदा भेटले होते, हे नव्यानं रिलीज झालेल्या फाईल्समधून समोर आलेलं आहे। या विरोधात आता काँग्रेस अत्यंत आक्रमक झालाय। राहुल गांधी यांनी 11 फेब्रुवारीला संसदेत हा मुद्दा उपस्थित केला होता। त्यानंतर पुरी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन याला उत्तर सुद्धा दिलं। पण आता काँग्रेस पक्षानं हरदीप सिंग पुरी यांच्यावरचे आरोप आणखीन तीव्र केलेत। हरदीप सिंग पुरी हे भारतातल्या सरकारी योजनांची माहिती एप्स्टीनला देत होते। याचा अर्थ मोदी सरकारच्या निर्णयांवरती एप्स्टीनचा प्रभाव होता, असा धक्कादायक दावा काँग्रेसने केलाय। यावरूनच आता काँग्रेसनं पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली असून त्यांना पदावरती राहण्याचा कुठलाही अधिकार नाही असं म्हटलेलं आहे। पण हरदीप सिंग पुरी यांचे एप्स्टीनशी नक्की काय संबंध होते? या दोघांमध्ये कोणकोणत्या विषयांवरती बोलणं झालं होतं? पुरी भारतातल्या सरकारी योजनांची माहिती एप्स्टीनला देत होते का? पाहूयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। हरदीप सिंग पुरी ते माजी राजदूत राहिलेले आहेत। 1974 साली देशाच्या परराष्ट्र सेवेत ते सामील झालेले। तेव्हापासून त्यांनी अनेक वेगवेगळ्या पदांवरती काम केलेलं आहे। पुरी 2011 ते 13 दरम्यान युनायटेड नेशन्स मध्ये कार्यरत होते। ते तिथं भारताचे स्थायी प्रतिनिधी होते। नंतर त्यांनी न्यूयॉर्क मधल्या इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट मध्ये सुद्धा काम केलंय। 2014 साली भाजपात त्यांनी प्रवेश केला आणि 17ला ते केंद्रीय मंत्रिमंडळात मंत्री म्हणून समाविष्ट झाले। मोदी सरकारच्या दुसऱ्या काळात त्यांच्याकडे विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून स्वतंत्र कारभार होता। तर 2021 पासून ते देशाचे पेट्रोलियम मंत्री आहेत। पुरी जेव्हा युनायटेड नेशन्स आणि इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट मध्ये कार्यरत होते, त्या काळात त्यांचा जेफ्री एप्स्टीनशी संबंध आला होता। या दरम्यान ते एप्स्टीनला भेटले देखील होते। त्यांच्यात ईमेल्सद्वारे बोलणंही झालं होतं। पण आता पुरी आणि एप्स्टीन यांचे संबंध कसे होते, त्यांच्यात काय बोलणं झालेलं आणि यावरून काँग्रेस नेमके काय आरोप करतोय ते पाहूयात। तर 7 जून 2014ला जेफ्री एप्स्टीननं अमेरिकेचे प्रसिद्ध अर्थतज्ञ लॅरी समर्स यांना डिनरसाठी बोलावलं होतं। या डिनरसाठी कोण कोण येणार आहे हे सुद्धा एप्स्टीननं सांगितलं होतं। डिनरसाठी येणारे व्यक्ती होते इस्रायलचे माजी पंतप्रधान यहूद बराक, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केविन रूड, फिल्म मेकर वुडी एलन आणि हरदीप सिंग पुरी। पुरी यांनी मान्य केलेलं आहे की ते जेफ्री एप्स्टीनला भेटले होते। त्यांच्या म्हणण्यानुसार एप्स्टीन आणि त्यांच्यामध्ये 3 ते 4 वेळा भेट झाली होती। पण या भेटी पूर्णपणे प्रोफेशनल होत्या असं पुरी यांनी म्हटलंय। ते इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटच्या प्रोजेक्टमध्ये सेक्रेटरी म्हणून काम करत होते। त्यावेळी एका प्रतिनिधी मंडळाचा भाग म्हणून ते एप्स्टीनला भेटले होते। पुरी यांचा असाही दावा आहे की त्यावेळचे त्यांचे वरिष्ठ सहकारी टायगर युहरुद लार्सेन यांचे एप्स्टीनशी जवळचे संबंध होते। माझे एप्स्टीनशी थेट संबंध नव्हता, मी फक्त प्रतिनिधी मंडळामार्फत एप्स्टीनला भेटलो होतो, असा पुरी यांचा दावा आहे। पण काँग्रेसचा असा आरोप आहे की एप्स्टीनचे पुरी यांच्याशी थेट असे संबंध होते। एप्स्टीननं लॅरी समर्स यांना डिनरचं आमंत्रण देताना जो ईमेल पाठवलेला, त्यात पुरी यांचं थेट नाव घेण्यात आलंय। ही भेट सुद्धा प्रतिनिधी मंडळामार्फत होती का, असा सवाल काँग्रेसनं केलाय। एप्स्टीन आणि हरदीप सिंग पुरी यांचे डायरेक्ट संबंध होते, याबाबत काँग्रेसनं आणखीन सुद्धा पुरावे दिलेले आहेत। जून 2014ला एप्स्टीननं पुरी यांना एक ईमेल पाठवलेला। त्यात त्यानं सांगितलेलं की लिंक्डइनचे को फाउंडर रीड हॉफमन यांना भारताला भेट द्यायची आहे। यावर पुरी यांनी उत्तर दिलं होतं की ते हॉफमन यांना मदत करतील। सप्टेंबर 2014च्या एका ईमेल मधनं समोर आलंय की एप्स्टीननं पुरी यांची हॉफमन यांच्याशी ओळख करून दिली होती। त्यानं पुरी यांचा उल्लेख हॉफमन यांचा भारतातील माणूस असा केला होता। 4 ऑक्टोबर 2014च्या एका ईमेलनुसार हरदीप पुरी हे लिंक्डइनच्या सीईओशी जी भेट होणार होती, त्याबाबत त्यांनी एप्स्टीनशी सल्ला मागितला होता, असं समोर आलंय। आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे 24 ऑक्टोबर 2014ला जेफ्री एप्स्टीननं पुरी यांना एक ईमेल पाठवलेला। त्यात त्यानं म्हटलंय की माझ्या एका सहकार्याला भारतात लग्नाला उपस्थित राहण्यासाठी फास्ट ट्रॅक व्हिसा हवाय, दूतावासात कोणी ओळखीचं आहे का? पुरी यांनी एप्स्टीनची ही विनंती लगेच मान्य केली। त्यांनी निवृत्त राजदूत प्रमोद बजाज यांना मेल फॉरवर्ड केला। तसंच दूतावासातल्या 2 अधिकाऱ्यांना व्हिसाचं काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देशही दिले। याचाच अर्थ एप्स्टीन आणि पुरी यांच्यात फक्त प्रोफेशनल भेटी झाल्या नव्हत्या, तर त्यांचे थेट संबंध होते, असा दावा काँग्रेसने केलाय। खरं तर जेफ्री एप्स्टीन याच्यावरती पहिला खटला 2005 सालीच दाखल झाला होता। त्याच्यावरती एका कमी वयाच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप झालेला। या आरोपांखाली 2008 साली एप्स्टीनला शिक्षा सुद्धा झाली होती। त्यानंतर त्यांना 13 महिने जेलमध्ये सुद्धा घालवले। याचाच अर्थ जेव्हा एप्स्टीन आणि पुरी यांच्यात हे सगळं बोलणं सुरू होतं, त्याच वेळी एप्स्टीन हा गुन्हेगार होता, हे आधीच जगासमोर आलेलं। त्याच्यावरती मुलींवरती अत्याचारासारखे अत्यंत गंभीर आरोप झालेले होते, ज्यामुळे तो जेलमध्येही गेलेला। आता हरदीप सिंग पुरी यांना हे सगळं माहिती नव्हतं का, हा मोठा प्रश्न आहे। माहित असून सुद्धा त्यांनी या सगळ्याकडे दुर्लक्ष केलं का, आणि दुर्लक्ष केलं असेल तर ते नेमकं का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे।
इथं 24 डिसेंबर 2014चा एक ईमेल सुद्धा महत्त्वाचा ठरतो। हा ईमेल पुरी यांनी एप्स्टीनला पाठवलेला। त्यात त्यांनी एप्स्टीनला असं म्हटलं होतं की तुम्ही जेव्हा तुमच्या एक्झॉटिक आयलंडवरनं परत याल तेव्हा मला कळवा। हे एक्झॉटिक आयलंड म्हणजे जेफ्री एप्स्टीन याच्या मालकीचं लिटिल सेंट जेम्स नावाचं आयलंड आहे। या बेटाचा वापर तो कमी वयाच्या मुलींवरती अत्याचार करण्यासाठी करत होता। आता या आयलंड बद्दल पुरी यांना माहिती होती का, हा प्रश्न सुद्धा इथं उपस्थित होतोय। हरदीप सिंग पुरी आणि जेफ्री एप्स्टीन यांच्यातल्या संबंधाबाबतीतला सगळ्यात धक्कादायक दावा आहे तो डिजिटल इंडियाच्या संदर्भातला। काँग्रेस पक्षाच्या म्हणण्यानुसार 13 नोव्हेंबर 2014ला एप्स्टीननं लिंक्डइनचे को फाउंडर रीड हॉफमन यांना एक ईमेल पाठवला होता। ईमेलमध्ये एप्स्टीन हा हॉफमन यांना डिजिटल इंडियाबद्दल माहिती देत होता। पण मोदी सरकारनं डिजिटल इंडिया या योजनेची सुरुवात 1 जुलै 2015ला केलेली। मग त्याच्या 9 महिने आधीच एप्स्टीनला याबाबत माहिती कशी मिळाली, हा प्रश्न उपस्थित केला जातोय। काँग्रेसचं म्हणणं आहे की एप्स्टीनला ही माहिती हरदीप सिंग पुरी यांच्याकडनं मिळत होती। काँग्रेसचा सवाल आहे की मुळात डिजिटल इंडियाची माहिती हरदीप सिंग पुरी यांनी कशी मिळवली होती, कारण त्यावेळी ते सरकारमध्येच नव्हते। त्यांचा 2017 साली मंत्रिमंडळात समावेश झाला। शिवाय पुरी ही माहिती एप्स्टीनला का देत होते, एप्स्टीनचा या सगळ्याशी संबंध काय आहे, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केलाय। महत्त्वाचं म्हणजे हे सगळं घडत असताना भारताचे सध्याचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे अमेरिकेत राजदूत होते। जर एप्स्टीन किंवा अमेरिकेतल्या कोणालाही माहिती द्यायची होती तर ती एस जयशंकर यांच्याद्वारे का देण्यात आली नाही? हरदीप सिंग पुरी यांची यात काय भूमिका राहिली आहे? पुरी आणि एप्स्टीन यांच्यामध्ये नेमके काय संबंध होते, असे सवाल सुद्धा सध्या काँग्रेसनं उपस्थित केलेले आहेत। आता याच मुद्द्यावरनं काँग्रेस सहित विरोधी पक्षांनी हरदीप सिंग पुरी यांच्यावरती अनेक आरोप केलेत। पुरी यांना 2021 साली देशाचं पेट्रोलियम मंत्री बनवण्यात आलं। यावरनं सुद्धा काँग्रेसनं गंभीर असे सवाल उपस्थित केलेत। काँग्रेस नेते पवन खेरा यांचं असं म्हणणं आहे की पुरी यांना कशाच्या आधारे पेट्रोलियम मंत्री बनवण्यात आलं? आधी ते युनायटेड नेशन्समध्ये काम करत होते। त्यांनी राजदूत म्हणून अनेक वर्ष काम केलं, पण 14 मध्ये अचानक त्यांनी भाजपात प्रवेश केला। त्यानंतर ते डिजिटल इंडियाला प्रमोट करत होते। 17 साली विमान वाहतूक राज्यमंत्री झाले आणि 19ला त्यांना थेट पेट्रोलियम मंत्रालयासारखं महत्त्वाचं खातं देण्यात आलं। ही जबाबदारी त्यांना कशाच्या आधारे देण्यात आली? पुरी यांना पेट्रोलियम मंत्री करण्यामागे कोणाचा दबाव होता का, असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय। सध्या तरी या सगळ्या प्रकरणावरनं काँग्रेस अत्यंत आक्रमक झालाय। काँग्रेसनं हरदीप सिंग पुरी यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा केली आहे। एप्स्टीन हा गुन्हेगार होता हे माहिती असताना सुद्धा पुरी त्याच्या संपर्कात का होते, त्याला डिजिटल इंडियाबाबत माहिती का देत होते, असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केलाय। आता या सगळ्या आरोपांनंतर पुढे नेमकं काय होणार हे पाहणं महत्त्वाचं असेल। हरदीप सिंग पुरी हे राजीनामा देतात का, हा यातला सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर। तुम्हाला काय वाटतं? हरदीप सिंग पुरी आणि एप्स्टीन यांचे नेमके काय संबंध असतील? या सगळ्या प्रकरणावरनं आता मोदी सरकारला काँग्रेसने घेरल्यानंतर हरदीप सिंग पुरी यांचा राजीनामा होईल का, याबद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा।